स्वप्न मोठं असेल तर आकाशही छोटं पडतं. महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती ही योजना राबवण्यात येत आहे. या योजनेतून 40 पात्र तरुण तरुणींना नामांकित परदेशी विद्यापीठांमध्ये पूर्ण शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. शिक्षण शुल्कापासून ते विमान प्रवास, विजा, आरोग्य विमा आणि वार्षिक आकस्मिक खर्चापर्यंत सर्व खर्च शासनाकडून पूर्णपणे कव्हर केला जाणार आहे. याची पात्रता काय? अनुसूचित जमाती प्रवर्ग आणि महाराष्ट्राचा रहिवासी असणं आवश्यक. पदव्युत्तर किंवा पदविका, वय वर्ष 35 वर्षांपर्यंत. PhD, वय वर्ष 40 वर्षांपर्यंत. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखांपर्यंत. QS वर्ल्ड रँकिंगमध्ये टॉप 200 मार्क, काही वेळात 300 मार्क पर्यंत. या निकषावर विद्यापीठात प्रवेश आणि टोफिल किंवा IELTS उत्तीर्ण असणं आवश्यक. Hi everyone, my name is Jayan Tumna. I am currently pursuing a master's degree at New York University, USA. But today I would like to express my immense gratitude towards Tribal Development Department for providing me with an overseas scholarship. Studying at an overseas university like NYU is a dream, but these dreams comes with a significant big financial hurdle. Hurdles such as tuition fee and living expenses in an overseas country can be overwhelming, especially for families from a weak economic background. The Tribal Development Department's overseas scholarships helps us solve this hurdle. Hello, I'm Neeta. I'm currently doing Masters in Business with Consulting at the University of Warwick. After I got offer letter from the university, I was looking for scholarships online. During that time, I came across Tribal Development scholarships for students who wants to study abroad. So I applied for it and I got an interview call and then I got selected, and I'm very grateful for this opportunity. So it has provided me with financial support and obviously reduced the burden on my family. Because of this help, I can now fully focus on my studies, and this opportunity means a lot to me. It motivates me to work hard and to make the most of my education. So I hope to use this learning to build a successful career and also contribute to my community and society. I sincerely thank the Tribal Development Department for supporting me and students like me who aspire to study abroad. Thank you so much. नमस्कार, माझं नाव अभिजित मधुकर टेकाम आहे. मी महाराष्ट्रातील एका आदिवासी कुटुंबातून आलो आहे आणि सध्या मी इंग्लंडमधील युनिव्हर्सिटी ऑफ शेफील्ड येथे बायोडायव्हर्सिटी अँड कॉन्झर्वेशनमध्ये MSc शिक्षण घेत आहे. माझा प्रवास एका छोट्या गावातून सुरू झाला. स्वप्न मोठी होती, पण ती पूर्ण करण्याचा मार्ग सहज नव्हता. त्यावेळी आदिवासी विकास विभाग यांनी मला शिष्यवृत्ती मार्गदर्शन आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे माझ्यावरचा विश्वास दिला. अर्ज करण्यापासून कागदपत्रापर्यंत आणि पुढील प्रत्येक टप्प्यावर विभाग माझ्या पाठीशी ठामपणे उभा राहिला. ही शिष्यवृत्ती फक्त आर्थिक मदत नाही, तर माझ्या क्षमतेची ओळख आणि माझ्या स्वप्नांना दिलेली ताकद आहे. नमस्कार, माझं नाव योगिता वरखडे आहे आणि मी गडचिरोली येथे राहणार आहे. सध्या मी अमेरिकेतील मिशिगन टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी येथे बायोकेमिस्ट्री आणि मॉलिक्युलर बायोलॉजी या विषयामध्ये PhD करीत आहे आणि हे माझं शेवटचं वर्ष आहे. माझं प्राथमिक शिक्षण आश्रमशाळा कारवाफा येथे पूर्ण झालं आणि त्यानंतरचं उच्च शिक्षण हे मी गडचिरोलीमध्ये पूर्ण केलं. माझं ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन मी हे नागपूर युनिव्हर्सिटीमधून पूर्ण केलं. 2019 मध्ये मला महाराष्ट्रातील आदिवासी विकास विभागाकडून 1,60,00,000ची शिष्यवृत्ती मिळाली आणि ह्या शिष्यवृत्तीमुळेच मी इथे येऊन माझं PhD शिक्षण घेण्याचं स्वप्न पूर्ण करू शकले आणि ह्यासाठी मी आदिवासी विकास विभागाची खरंच खूप 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 आभारी आहे. मी सर्व विद्यार्थ्यांना विनंती करते आणि असं आवाहन करते की त्यांनी या शिष्यवृत्तीचा फायदा घ्यावा आणि त्यांचं बाहेर येऊन हायर एज्युकेशन घेण्याचं स्वप्न पूर्ण करावं. थँक्यू सो मच. तेव्हा तुमचंही स्वप्न मोठं असेल तर ही संधी तुमच्यासाठीच आहे. तुमचा आजचा अर्ज उद्याचं उज्ज्वल भविष्य ठरवू शकतो. इच्छुक आणि पात्र विद्यार्थ्यांनी त्वरित ऑनलाईन अर्ज करा. fs.maharashtra.gov.in. अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. तेव्हा स्वप्नांना पंख लावा,
ही संधी आपल्या गावात आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि आदिवासी तरुणाईचं भविष्य उज्ज्वल करा.